मी भक्ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते आणि हे तुम्ही बघितलं होतं की आपले आंबे वाऱ्याने इतके पडलेले, तर एक छान अशी ताईची कमेंट आली की याचं लोणचं बनवा. आणि मी सुद्धा आता विचार करते की लोणचं बनवायचं. तर 2 पाट्या भरून आंब्यात आहे बघा. इतक्या आंब्याचं करू तरी काय असं मला टेन्शन आलं होतं, पण त्या ताईने छान अशी कमेंट केली आणि मग माझ्या डोक्यात आलं की आपण बनवूया. तर अगोदर मी थोड्याशा आंब्याचं ना गोड लोणचं बनवणार आहे आणि मग परत आपण आंबटवालं कांदा मिरची शेंगदाणे आज नाश्त्यामध्ये देत आहे सुशीला. भिजून घेतलेले चुरमुरे हळद टाकले. सुशीला खायचंय का? त्यानं त्याची चटई कुणाला देत नाही बसायला. बस ग्रीन दिली की तुझी आता. बाय दीदीला बाय कर जा. दीदीला सोडून ये. तिला जायचं होतं तुला 7:30ला ना. 7:20 झालंय. 7:20 थांब म्हणून तुम्ही बंद केलं. ते 4 लेन चापली सारखं झालं. कॉलर टाईट खालून कपडे वर. जा दीदी संग कॉलेजला. बाय जा घेऊन त्याला राधा. बाय. सकाळचे आहोचे काम चालू आहेत. वैरण पाणी बाहेर. कारलं बासुंदी चपाती भरते रे सगळं. मग याला बंद करावं लागेल ना. पैपच पुढच्या वाप्यात घे रे समो. नाही होत खराब. हा आता ते भरू दे वापे. कपडे अंग घाण करू नका. आंघोळ्या झाले त्या. मस्त असं चिंचेला नवीन पालवी फुटायला लागले बरं काय. आणि लिंबोळ्या लागायला लागलेत छान मस्त. पता जात रे समर्थ. हा आलं आलं. सगळं व्यवस्थित भिजतंय. तू थांब 10 मिनिट बघ कसं सगळे वापे गच्च भरतात. ओर नाही जात. भरतंय सगळं व्यवस्थित. भरू दे. दोन्ही पण भरतात रे समर्था. मी आता काय म्हणलं दादाला त्रास देऊ नको, तर लाडू म्हणते सॉरी म्हणतो की दादाला त्रास देऊ नको बाळा. मी जाऊ का घरी? जाते की जाऊ. बर रडारडी करू नका. घरी इथंच आहे माहित आहे मला. मी जातो. जाऊ का? लिंबूला बी पाणी द्यायचं आहे. गावामध्ये राहते आणि हे तुम्ही बघितलं होतं की आपले आंबे वाऱ्याने इतके पडलेले, तर एक छान अशी ताईची कमेंट आली की याचं लोणचं बनवा. आणि मी सुद्धा आता विचार करते की लोणचं बनवायचं. तर 2 पाट्या भरून आंब्यात आहे बघा. इतक्या आंब्याचं करू तरी काय असं मला टेन्शन आलं होतं, पण त्या ताईने छान अशी कमेंट केली आणि मग माझ्या डोक्यात आलं की आपण बनवूया. तर अगोदर मी थोड्याशा आंब्याचं ना गोड लोणचं बनवणार आहे आणि मग परत आपण आंबटवालं बनवूया जे आपल्याला रेग्युलर लागतात ते. तर ह्यातले मी मोठे मोठे चांगले चांगले बघून आंबे घेणार आहे अगोदर. आणि मी सकाळी लवकर उठून राधा गेली शाळेला. तिचे एक्स्ट्रा तास आहेत 12वीचे, तर तिच्यासाठी सुशीला करून दिला. त्यानंतर मग कारल्याची भाजी चपात्या भाकरी सगळं झालेलं आहे. सगळे कामं करून घेतले लवकर आणि ह्या कामाला लागले मी. तर चला आपण आता बनवूया ह्याचं. तर चांगले चांगले मी आंबे अगोदर काढून घेते आपला गुळ आंबा बनवण्यासाठी, म्हणजे गोड लोणचं. मला भीती वाटत होती हे टिकतं का नाही, पण त्या ताई म्हणले की मोठे चांगले चांगले बघून घ्या टिकेल. तर मग चला बघूया, ट्राय तर करूया. एका पाट्यातलं घेतली मी अगोदर. ह्यात अगोदर खाली ठेवते. याचं पण आपण काहीतरी करूया नक्की. मला नाही देता निब्बर आहे. निब्बर आहे बाळा. हे माझं सर चाकू लागून चिरत नाही मला. निब्बर आहे खूप. पण जितकं होईल तितकं काढते मी याचं. आंबा कोण काढायला सांगितले?
राजा? तर मी केसर घेणार नाही, फक्त असं वरच्या वरच्या घेणार आहे, कारण केसर फोडायला मोठी कुऱ्हाड मोठं लागतं, ते मला नाही जमणार तसं काय. काय करतो की अशी लाडूची बनवत. तर चांगलं हे 11 आंबे 1 किलोपेक्षा जास्त झाले. हे बघा इतक्या पोया 11 आंबे काढलेत. तर पूर्ण असं केसर नाही घेतलं, पण साईडचं सगळं गाभा काढून घेतलेला आहे. तर चला आता याला आपण हळद आणि मीठ लावून ठेवूया. तर 1 चमचा मीठ टाकते सध्या. आणि हे दुसरे मी आता 30 आंबे घेतले. तर हे आपलं आंबट आंबे लोणचं बनवण्यासाठी. तर चला आता हे आपण कापून घेऊया चिरून. सेम त्याच पद्धतीने. केसर कसं वाजते. अय्या हा पिवळा झाला. ते मम्मी काय करते? आंबे थोडेसे मऊसर वाटते, ती पिकायला घालते तांदळाच्या डब्यात. बघू. घेतले होते 30 आंबे, पण 20 आंब्याचं काढलं मी. 10 आंबे परत ठेवले, कारण थोडीशी पिकलेली निघत आहेत त्यात. तर हे आता याला मी हळद मीठ लावून ठेवते. हे गोडसाठी का बरं कारल्याची भाजी आवडत नाही. कशाला म्हटलं आता खाऊ वाटलं. ओ समू चटई घेऊन आंब्याखाली चल. अभ्यास करते दादा. तर कच्चे शेंगदाणे, कैरी, लसूण टाकलेला आहे. जिरे, लाल तिखट, चवीनुसार मीठ.
जे बाप्पाचं नाव आहे ना दादाचं आपल्या समर्थ नाव आहे. दादा म्हणायचं, सम्या म्हणायचं नाही तसं. मारू नको समोर समोर मारू नको, रडतय. लागत नाही. नाटकी चालू आहे. चल, पाय वर घे. पाय वर घे. पाय वर घे. कसं टाइमपास चालू आहे बघा यांचा. ती तर काय नाही, तिकडला मासाच बनलाय आज. समोर त्याला रडवू नको ना. तुझं माझं जमाना आणि तुझ्याशिवाय कर म्हणा, हेच चालू आहे बघा आमच्याकडं. साडी त्या झोक्याचं झोका बघा आमच्या. मज्जा फुल एन्जॉय चालू आहे. खाली बसले बाप लोकांचं खडंग खडंग काय तर चालू आहे. काय चालू आहे बघा चला. मस्त असं सावलीमध्ये फॅनला टाकलेला आहे फोडी हडकण्यासाठी. मोहरी, जिरे, आणजा की छोटा आहे तसं करून आपला छोटा भाऊ आहे. खेळा खेळा मी सांगते त्याला जमू खेळ रे. मग शमू कापड म्हणतो. विचारून शमूला भात खातो का विचारून. नाही खात. फुन्नीचा भात खातो का विचार. नाही खात. आता ते झाल की मोबाईल. काय पाहिजे. शेंगा पाहिजे. कसली नान असायची सवय लागली रे तुला शेंगा खायची. नानाला आवडायचे तर तुला पण शेंगा आवडतात जेवताना. जेवताना शेंगा आवडतात तुला. सगळे नाही फोडत तुलाच देते फोडून. धरी शेंगा चल जाऊन दादा सोबत जेवायला बस. हा बस झालं जास्त नको पोट दुखते. बस ना एवढ्या. दुनिया पकड तिला. लाडू किती वाजलेत माहितीये का तुला आता. 10:30. बुधू 10:30 म्हणते. पप्पा कधी येणार आहेत म्हणतात 10:30. हा 10:38 10:30. पप्पा आलंय ना आता. आता आलं. चला बाय करा सगळ्यांना. उद्या भेटू सांग. उद्या भेटू झोपा आता. 10:30 वाजले झोपा म्हणा.